अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत असाल ना. स्वागत आहे अशाच आज नवीन व्हिडिओमध्ये. माझं चॅनलचं नाव आहे प्रियंका धुडुम शिंदे. मी जसं की तुम्हाला माहीत असेलच की आपली प्रेग्नन्सी सिरीज चालू आहे, केअर सिरीज चालू आहे आणि त्याच्यावर मी व्हिडिओज पोस्ट करत म्हणजे व्हिडिओज अपलोड करत होते. आणि आपण बघत आहोत की पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण जे काही बघितलं ते लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियंका धुडुम शिंदे. पुन्हा एकदा मी तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये, कारण की खूप दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केले नाहीत यूट्यूबवर. आपण आता लास्ट प्रेग्नन्सी सिरीजमध्ये आम्ही लास्ट जो व्हिडिओ केला होता तो होता प्रेग्नन्सी केअर इन समर सीझन, म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रेग्नेंट बायकांनी आपली स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल मी डिटेलमध्ये त्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो मी डाएट प्लॅनबद्दल सांगणार होते आणि तितक्यातच माझी तब्येत बिघडली आणि मुलांचे स्कूल पण चालू झाले. असा खूप सारा गॅप आला, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. आज प्रेग्नन्सी केअर सिरीजमध्ये आपण आजचा जो व्हिडिओ आहे त्याचं नाव आहे की डाएट प्लॅन इन फर्स्ट ट्रायमिनिस्टर, म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण डाएट प्लॅन कसा करू शकतो याबद्दल मी तुम्हाला पूर्णतः माहिती देणार आहे. चालू करूया आजच्या व्हिडिओला. फर्स्ट पॉईंट ह्याच्यामध्ये काय येणार की आपलं जे डाएट प्लॅन आहे हे पूर्णतः आपल्या बॉडीवर डिपेंड असतं, कारण की ही आपली जी प्रेग्नन्सीची जर्नी आहे ती पहिल्या महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंत 9 दिवसापर्यंत मोजली जाते. ह्यामध्ये काय होतं, ह्या 9 महिन्याच्या जर्नीमध्ये काय असतं की आपलं जे वजन असतं ते जवळजवळ 8 ते 12 किलो या प्रमाणामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये वाढू शकतं. म्हणजे प्रेग्नेंट बायकांचं म्हणजे 8 किलो ते 12 किलोपर्यंत वाढतं शरीराचं वजन. नेक्स्ट जे असतं ते पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला पुष्कळता त्रास असतो, अशक्तपणा असतं, चक्कर येणे म्हणा किंवा चिडचिड होणे, भूक लागत नाही, नॉझिया, उलटी, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटीचा प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो. ह्यावरून सुद्धा मी हा डाएट प्लॅन तयार केलेला आहे. आणि जे नेक्स्ट जे आहे ते पूर्ण महत्त्वाचं म्हणजे आपल्या बॉडीवर, जसं की तुमची हेल्दी किंवा गुबगुबीत बॉडी असेल तर तुम्हाला प्रॉपर असा डाएट मेंटेन केला पाहिजे. आणि जर तुम्ही बारीक असाल खूप तर तुम्हाला ते तुमचं शरीराचं वजन ते तुम्हाला वाढवलंच पाहिजे. ह्यावर सुद्धा डिपेंड असतं आपला डाएट कसा फॉलो करायचा. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवून ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवून मी हा डाएट प्लॅन बनवलेला आहे. आणि हा डाएट प्लॅन मी स्वतः बनवून मी स्वतः फॉलो केलेला आहे. तुम्हाला मी डाएट प्लॅन शेअर करत आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय येतं तर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला जर तुम्ही सकाळी 6-7 वाजता उठत असाल तर तुम्हाला उठल्या आधी एक ग्लास गरम म्हणजे कोमट पाणी किंवा आपलं जे नॉर्मल पाणी पित असाल तर ते तुम्हाला पाणी उपाशी पोटी घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आदल्या दिवशी रात्री तुम्हाला 2 बदाम भिजवायचे आहेत. फक्त 2च बदाम पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला फक्त 2च बदाम भिजवायचे आहेत रात्री. आणि सकाळी उठल्या तुम्ही ते 2 बदाम भिजवलेले सालासकट खाऊ शकता किंवा साल काढून पण तुम्ही ते 2 बदाम खाऊ शकता. आणि त्याचबरोबर 2 खजूरसुद्धा, खजूर किंवा खारीक म्हणा किंवा अक्रोड म्हणा, असे हे 2-2 प्रमाणातच तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुम्ही जर वॉकला जात असाल, कारण की वॉकिंग हे पण खूप महत्त्वाचा टप्पा मानला आहे प्रेग्नन्सीमध्ये, आपला एक्सरसाइज पण झाला पाहिजे. तुम्ही थोड्या वॉक करून थोड्या वेळाने एक 7 वाजता वगैरे तुम्ही एक चहा घेऊ शकता. चहासोबत तुम्ही ग्लुकोजचे बिस्किट 2 किंवा खारी वगैरे असं थोडंफार खाऊ शकता. नंतर तुम्हाला तुमचं जे 7 नंतर जर तुम्हाला थोडं रेस्ट म्हणजे थोडं एक्सरसाइज झाल्यावर एक 10-15 मिनटाची रेस्ट करून तुम्हाला तुमची रेग्युलर जी कामे आहेत किंवा तुमचं हायजीन आपलं जे मेंटेन करता येईल किंवा म्हणजे अंघोळ वगैरे म्हणा, अशी स्वच्छता वगैरे आपल्याला करून घ्यायची आहे. आणि प्रॉपर तुम्हाला 9 वाजता एक्झॅक्टली तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये उपमा म्हणजे प्रोटीन रिच उपमा, त्याच्यामध्ये तुम्ही उपम्यामध्ये तुम्ही रव्याचा जर उपमा करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कडधान्य वगैरे तुम्ही घालू शकता.
शकताय, मटार घालू शकताय, बटाटे घालू शकताय, म्हणजे त्याला तुम्हाला प्रोटीन रिच करायचं आहे, किंवा पोहे खाऊ शकताय, किंवा शेवयाचं उपीट खाऊ शकताय, आणि मिक्स भाज्यांचं थालीपीठ खाऊ शकताय, किंवा मिक्स भाज्यांचे पराठे पण तुम्ही नाश्त्यासाठी घेऊ शकता, जेणेकरून की तुमचा ब्रेकफास्ट हा हेल्दी होईल. आणि महिन्यातून एकदा तुम्ही साऊथ इंडियन डिशेससुद्धा ट्राय करू शकता. इडली, सांबार, किंवा उडीद वडे म्हणा, किंवा डोसे म्हणा, आंबोळी वगैरे म्हणा, हे असे हेल्दी फूड तुम्ही महिन्यातून एकदा ब्रेकफास्टसाठी चूज करू शकता. सो हे झालं ब्रेकफास्टचं. सो नंतर तुम्हाला 9 नंतर ब्रेकफास्ट झाल्यावर तुमची जी रेग्युलर कामे आहेत ती तुम्हाला आटपून घ्यायची आहेत. त्यानंतर 11 वाजता पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रॉपर असं एक फळ खाल्लं पाहिजे कंपल्सरी, कारण की फळ हे सीझनल फळ पण तुम्ही खाऊ शकता, एक्सेप्ट पपया. तुम्हाला पपया सोडून तुम्ही जे सीझनल, आता म्हणजे आता समर सीझन चालू आहे, तर तुम्हाला मँगो वगैरे म्हणा, हे पण तुम्ही खाऊ शकता. एक फळ किंवा त्या फळाचं ज्यूस करून तुम्ही खाऊ शकता. आणि ह्याचबरोबर फक्त डाएट म्हणजे मी फक्त डाएटबद्दलच नाही, तर तुम्हाला आपलं जे पाण्याचं प्रमाण आहे 2.5 ते 3 लिटरचा आपण इंटेक व्यवस्थित ह्या पूर्ण दिवसामध्ये घेतला पाहिजे. नंतर मग तुम्ही डायरेक्ट 1 वाजता तुमचं हे जे मी टायमिंग सांगते आहे ना, तुम्हाला परफेक्ट असं फॉलो केलं पाहिजे. 11 नंतर तुम्ही डायरेक्ट 1 वाजता डायरेक्ट जेवू शकता. जेवणामध्ये तुम्हाला 2 चपाती किंवा 2 भाकऱ्या, एक 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 बाऊल भात, एक बाऊल आमटी किंवा डाळ म्हणा, किंवा एक बाऊल भाजी म्हणा. भाज्यामध्ये तुम्हाला फळभाजी म्हणू शकताय, कडधान्य म्हणू शकताय, किंवा पालेभाज्या म्हणू शकताय. सो मेनली कसं असतं, पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला फॉलिक ॲसिडची खूप गरज असते शरीराला. सो काय असतं, तर फॉलिक ॲसिडमध्ये म्हणजे कशामध्ये येणार, तर तुम्हाला चवळीमध्ये फॉलिक ॲसिड येणार, शेपूमध्ये येणार, पालकमध्ये येणार. ज्या हिरव्यागार भाज्या आहेत त्यामध्ये तुम्हाला फॉलिक ॲसिड आढळून येतं. पनीर तुम्ही खाऊ शकताय दुपारच्या जेवणामध्ये. सो फळभाज्यामध्ये पण तुम्ही कोबीज म्हणा, फ्लॉवर म्हणा, बीटची भाजी म्हणा, गवार म्हणा, ह्या सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकताय. सो ह्याचं भाज्यांचं जे प्रमाण आहे ते 1 कटोरी म्हणजे 1 बाऊलचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला सलाडमध्ये तुम्ही बीट घेऊ शकताय, कांदा घेऊ शकताय, काकडी घेऊ शकताय, किंवा तुम्हाला कोशिंबीर आवडत असेल तर कडधान्यांची कोशिंबीर घेऊ शकताय, किंवा मिक्स अशा काकडीची वगैरे कोशिंबीरसुद्धा तुम्ही कंपल्सरी खाल्लं पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं, तर डाएट म्हणजे फायब्रस खूप मिळतं कोशिंबीरमधून, आणि ते आपलं कॉन्स्टिपेशन कमी करायला मदत करतं. आणि दुपारच्या जेवणामध्ये कंपल्सरी तुम्हाला कर्डचा म्हणजे दह्याचा पण समावेश केला पाहिजे भात आमटीसोबत, म्हणजे एक छोटी वाटी दही पण तुम्ही घेऊ शकताय. सो त्यामुळे काय होतं, तर एक बॅलन्स डाएट तयार होतं. आणि जेवणानंतर तुम्ही ऑफकोर्स एक लस्सी किंवा ताक किंवा आंबील, नाचणी सत्व वगैरे ते पण घेऊ शकताय. सो आता काय करायचं, तर तुम्ही जेवला आहात 1 वाजता आणि जेवण झाल्या तुम्हाला लगेच झोपायचं नाही आहे. तुम्हाला थोडी घरातच वॉकिंग करायची आहे, किंवा अधिक 10-15 मिनटं हालचाल करायची आहे. त्यानंतर तुम्ही 2 ते 4 वेळेत, किंवा तुमचे जे हॉबीज असतील, पुस्तक वाचणे वगैरे असतील, हे सगळे तुम्ही हॉबीज तुम्ही करू शकताय. सो 2 ते 4 या वेळेत तुम्ही कंपल्सरी रेस्ट करा, कारण की पहिले 3 महिन्यात तुम्हाला प्रचंड अशक्तपणा आणि थकवा जाणवत असल्यामुळे खूप चिडचिड होत असते. सो 2 तास तुम्ही कंपल्सरी रेस्टच केलं पाहिजे. सो नंतर तुम्ही अगेन 4 वाजता उठून थोडंफार एक 4 ड्रायफ्रूट्स, किंवा म्हणजे 4 काजू मोजून 4 काजू घ्यायचे आहेत, आणि आवळा कँडी म्हणू शकताय, किंवा अगेन 2 खजूर घेऊ शकताय तुम्ही, असं थोडं खाऊ शकताय. आणि 5 वाजता अगेन तुम्हाला ग्रीन टी घेऊ शकताय, कारण की चहाचं प्रमाण तुम्हाला पूर्णतः कमी केलं पाहिजे बिकॉज ऑफ ॲसिडिटी. सो चहाशिवाय होतच नसेल तर थोडा चहा आणि चहासोबत बिस्किट घेऊ शकते, किंवा चहा अवॉइड करून तुम्ही ग्रीन टी घेतला तरी चालेल. अगेन 6 वाजता जर तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही घरच्या घरी बनवलेले स्नॅक्स खाऊ शकता, भडंग खाऊ शकता, आणि घरच्या घरी तयार केलेले मसाला पुरी वगैरे असं तुम्ही प्रेफर करू शकता खाण्यामध्ये, किंवा कडधान्यांचंसुद्धा भडंग छान होतं, किंवा भेळ म्हणू शकतो कडधान्यांची, ते पण तुम्ही घेऊ शकता. सो मॅगी पण करून खाऊ शकता घरच्या घरी. जे काही तुम्हाला खायचं आहे ते घरच्या घरी करून खायचं आहे, बटाटे वडा, वडापाव असं वगैरे. सो नेक्स्ट जे आहे ते तुम्हाला 8 वाजता रात्रीचं जेवण करायचं आहे. पुन्हा रात्रीच्या जेवणामध्ये मी अगेन सांगेन की तुम्ही
भाकरी चपाती कंटाळत असाल तर तुम्ही अगेन पराठे पण ह्याच्यामध्ये घेऊ शकता. व्हेजिटेबल पराठे ॲड करू शकता. 2 व्हेजिटेबल पराठे, 2 चपाती किंवा 2 भाकरी असा समावेश करा. अगेन एक भाजी येणार कटोरीभर, कोणतीही असू देत, फळभाजी असू देत, पालेभाज्या असू देत किंवा कडधान्यांची भाजी असू दे. सो नेक्स्ट येणार भात येणार आणि 1 वाटी आमटी येणार आणि रात्री कंपल्सरी 1 ग्लास कढी पिऊन तुम्ही म्हणजे डाएट पूर्ण करू शकता. सो असं हे बॅलन्स डाएट केलं पाहिजे. आणि हे जे मी डाएटचे टायमिंग सांगत आहे, म्हणजे सकाळी जर तुम्ही 7 किंवा 6ला उठत असाल, ब्रेकफास्ट हा एक्झॅक्ट 9 वाजता आणि 11 वाजता थोडंफार खाल्लं पाहिजे काहीतरी. नंतर जे आहे ते 1 वाजता येणार दुपारचं जेवण, नंतर थोडंफार 4 वाजता काहीतरी येणार, 5-6 असं मी हे जे टायमिंग सांगितलं आहे ते तुम्हाला एक्झॅक्ट टाईम फॉलो केलं पाहिजे. कारण की ह्या टाईमवरच तुमचं जे पुढचं शेड्यूल पूर्ण दिवसाचं शेड्यूल सेट होतं आणि जेणेकरून की तुमचं ॲसिडिटीचा वगैरे त्रास तुम्हाला कमी होऊ शकतो. सो आता मी सांगत होते की रात्रीचं जेवण झाल्यावर तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला पूर्णतः म्हणजे वॉकिंग कसं शतपावली घालायच्यात. म्हणजे शतपावली म्हणजे काय आहे, तर फक्त 100 पावलं चालायचे आहेत तुम्हाला. 100 पावलं चालून म्हणजे कसं होतं की डायरेक्ट जर तुम्ही जेवल्या जर झोपत असाल तर पुन्हा अगेन इथं शरीरावर खूप सारा त्याचा परिणाम होतो आणि अगेन ॲसिडिटीचा तर खूपच सारा प्रॉब्लेम होतो. तर तुम्हाला मोजून 100 पावलं चालायचे आहेत. आणि जे तुम्हाला मेनली जे सकाळी भरपूर प्रमाणात वॉकिंग वगैरे करायचं असतं ते सकाळी उठून तुम्ही करू शकता. आणि एक काय कसं होतं माहिती आहे, तुम्ही भरपूर प्रमाणात चाललात जेवण झाल्यावर रात्री, तर तुम्हाला पुन्हा एकदा बॅकएक किंवा स्टमक पेन किंवा अनकम्फर्टेबल वगैरे धाप लागणे वगैरे असं होऊ शकतं. सो अवॉइड करा. शतपावलीच घाला फक्त जेवण झाल्यावर रात्री. आणि नंतर रात्री 10-9 वाजता जर झोपत असेल तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये एक टिप्स देईन की सुवर्ण सिद्ध जल प्राशन करायचं आहे. सुवर्ण सिद्ध जल प्राशन म्हणजे 1 ग्लास पाणी घ्यायचं भांड्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये अशी आपली जी ही सोन्याची अंगठी असते ती सोन्याची अंगठी त्या पाण्यामध्ये घालायची आणि ते पाणी खळाखळा 5 ते 6 मिनटं उकळून घ्यायचं. आणि उकळून घेतलेलं पाणी पुन्हा ग्लासमध्ये काढून ते पाणी कोमट करून ते तुम्हाला पाणी दररोज 1 ग्लास न चुकवता घेतलं पाहिजे. कारण की हे सुवर्ण सिद्ध जलाचं पण खूप उपयोग होतो आपल्या बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये. सो त्यासाठी हे सुवर्ण सिद्ध जल प्राशन हे सांगितलं गेलेलं आहे. ही महत्त्वाची टिप्स आहे. सो हे न चुकता तुम्ही पहिल्या महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंत केलंच पाहिजे सुवर्ण सिद्ध जल. आणि रात्री झोपत असताना 1 ग्लास दूध वगैरे घेऊ शकता, पण दुधामध्ये आत्ताच तुम्हाला केशर घालायचं नाही आहे. केशर हे आपल्याला 5व्या ते 6व्या महिन्यापासून घेतलं जातं. त्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच. सो कसा वाटला हा पहिल्या 3 महिन्यातला माझा डाएट प्लॅन. मी असंच माझा डाएट प्लॅन फॉलो केलेला आहे. साधा, सरळ, सोपा आणि घरातील स्वच्छ केलेलं जेवण तुम्ही जेवू शकता. सो एन्जॉय करा आणि काय खाऊसारखं वाटते ते खा, पण मधी-मधी. सो असं नाही आहे की पूर्णच डाएट हे केलं पाहिजे. तुम्हाला काय खाऊसारखं वाटलं तर ते करून खा आणि प्लीज हे डाएट प्लॅन टाईम टू टाईम फॉलो करा. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ जो मी अपलोड करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला ह्याबद्दल नक्कीच सांगेन की ॲबॉर्शनची जी काही लक्षणं असतात पहिल्या 3 महिन्यामधील, त्याबद्दल मी व्हिडिओज घेऊन येत आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बघत राहा माझं चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियंका दुडुम शिंदे. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.